दादू माझा डेटा संपवू नको हा. थांब ग, थोडंच काम बाकी आहे. अरे पण अजून किती वेळ, मला जायचंय यार. चिकू तुला चांगलं माहितीये मी काम करत असताना वेळ नाही बघत. हॅलो, बोल ना. हॅलो, हा अश्विनी. इंद्रा सरांना खरंच आवडली का ग खीर? हॅलो हॅलो अश्विनी. हॅलो, मी आलेच हा. चिकू आपलं हॉटस्पॉट कनेक्टेड आहे, कुठे चालली आहेस? हॅलो प्राची, कशी आहेस तू? बोल ना. एवढ्या रात्री कशी काय आठवण आली तुला माझी? काय काम होतं का? कोण प्राची? अगं मी राणी बोलते. मी हे म्हणत होते की हो हो कळलं मला. आणि सगळं छान झालं होतं. सरांना खूप आवडलं प्रेझेंटेशन तुझं. अगं मी कुठे प्रेझेंटेशन काय पाठवलंय? मी ते खिरी बाबतीत विचारते अश्विनी. अगं समोर दादू बसलाय म्हणून मला बोलता येत नाहीये. हा अच्छा, हा ठीक आहे. बरं माझं प्रेझेंटेशन आवडलं का मग सरांना? त्यात काही कमी नव्हती राहिली ना? अजिबात नाही. तुला यासाठी 100 out of 100 मार्क्स आहेत. आणि तुला माहितीये का सर काय म्हणाले? पहिल्यापेक्षा हे प्रेझेंटेशन खूप टेस्टी झालं होतं. छान झालं होतं, छान. तू माझ्याकडून सरांना थँक्यू सांगा. अगं तू कशाला थँक्स म्हणते प्राची? थँक्स तर मी तुला म्हणाले पाहिजे ना, कारण तुझ्यामुळे सर परत एकदा माझ्यावर खुश झाले. ऐक ना प्राची, माझ्या दादूला ना डिस्टर्ब होतंय, त्याने हॉटस्पॉट कनेक्ट केलंय. मी तुला नंतर फोन करते हा. बाय. हो हो मी पण ठेवते. बाय. माझी कॉलेज फ्रेंड प्राची. मी विचारलं तुला? गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. इंद्रा थांब. अरे माझ्याकडे काम होतं. आज देवीचा दिवस असतो आणि गेला महिनाभर मी देवीचे उपवास करते. आता काय मी पण उपवास करायचे? हे नाही रे बाबा, तुला नाही उपवास करायला सांगते. सध्या मी करते आणि भविष्यात तुझी बायको करेल उपवास, त्याच्यामुळे तुला उपवास करावे लागणार नाहीयेत. आता माझं म्हणणं इतकंच आहे की देवीची साडी चोळीने ओटी भरायची असते आणि ती ओटी महाडिकांच्या घरची सून भरते. आई प्लीज डोंट टेल मी की तुझी इच्छा आहे मी लग्न करावं आणि तुझ्यासाठी सून घेऊन यावं. नाही, माझी ही इच्छा आहेच आहे. खरं सांगू ना, ते हे सगळे उपास तपास त्यासाठी सुद्धा चालूच आहेत माझे. आई तुला चांगलं माहितीये मी आणि लग्न. बरं ते बाकीचं सगळं नंतर बघू. आता माझा मुद्दा इतकाच आहे की तुझ्या कंपनीत जाशील ना तेव्हा आम्हाला सगळ्यांना मंदिरात सोड. अच्छा म्हणजे मुद्दा हा आहे. तू उगाच कुठला मुद्दा कुठे घेऊन जाते? लग्न सून काय बोलत होती? मी कुठे घेऊन गेले? बरं ठीक आहे मी सोडतो सगळ्यांना. बट सगळे म्हणजे कोण? अजून कोण कोण येते? सगळे म्हणजे मी आहे, वहिनी आहे, उर्मिला आणि चिकू. चिकूला पण घेऊन चाललीस? तिला तुझ्यासारखी टिपिकल नको बनवूस ग. तिला थोडं मॉडर्न ठेवूयात ना. मी नाही तिला म्हणाले चल म्हणून. ती स्वतःहून तयार झाली यायला. तिला त्या मंदिरात जाऊन ब्लॉग करायचं. अच्छा तिथेही ब्लॉग्स? बरं ठीक आहे मी सोडतो तुम्हाला सगळ्यांना, पण एका अटीवर. आता काय? हे बघ तुमच्यामुळे मला उशीर नाही झाला पाहिजे. बरं बाबा, नाही वेळ वाया जाणार. आम्ही अगदी वेळेत तयार होतो. ठीक आहे. तुमच्याकडे टोटल 12 मिनिटं आहेत. पटकन आवरा. इंद्रा, हा असा आहे माझा मुलगा. देवा, गड्यांच्या काटांवर चालणारा माझा इंद्रा जरा माणसांची जोडला जाईल, या घरात रमेल, असं कोणीतरी त्याच्या आयुष्यात आण बाबा. आई 2 मिनिटं झाली. हो चालले आवरायला. राणे, हे राणे चल डबा दे लवकर. आण लवकर. अगं कामावर जायला उशीर होतोय मला. या डबा. तू केला होय स्वयंपाक? का मी करू शकत नाही वे? नाही तसं नाही, तुला स्वयंपाक केला त्रास होतो म्हणून म्हणलं. अव तुम्ही आणि राणे केवढा त्रास काढता माझ्यासाठी, आणि मग मला वाईज तुमच्यासाठी त्रास झाला तर बिघडलं कुठं? आमच्यासाठी त्रास करून घ्यायची काय सुद्धा गरज नाही बघ. पण तुझ्यामुळे आम्हाला त्रास होईल असं काय करू नको. एवढं केलं ना तरी बरं झालं बघ. असं का बोलताय? मी म्हणलं की माझं चुकलं, माफी बी मागितली.
मी राणीच्या लग्नाची घाई करणार नाही, खरंच नाही करणार. आता तरी नीट बोला की माझ्याशी. अगं तसं नाही, तुझ्यासाठीच बोलतोय. तू स्वयंपाक केला की तुला त्रास आणि तुला त्रास झाला की आपोआप आम्हाला पण होतो. म्हणून म्हणलं तू ही काय करू नको, नुसता आराम कर. नाही, आराम नाही करणार. आज आम्ही बाहेर जाणार आहे. कुठं? देवीच्या देवळात. माझ्या राणीच्या आयुष्यावरचं एवढं मोठं संकट टळलं म्हणून मी आणि राणी देवीची वटी भरायला जाणार आहे. बघा ना बुवा, मी किती वेळा सांगितलं हिला, मी म्हंटल मी एकटी जाऊन येते, पण ऐकतच नाहीये. आता हिला झेपणार आहे का एवढं चालायला? का नाही झेपणार? आणि राणे, अगं लेकरासाठी काय करायचं म्हणलं ना की आईच्या अंगात आपसूक बळ येत. अगं हो, तिथं जाशील आणि महिनाभर हातरून धरून बसशील, त्याचं काय करायचं? उगं कुठं आचकलं बिचकलं म्हणजे? त्याची तुम्ही काळजी करू नका. मी बघते मला काय त्रास झाला तर. माझी देवी आई आहे की ती घेईल माझी काळजी. जसं त्या साहेबाला देवी आईनं पाठवलं आणि माझ्या राणीचं आयुष्य वाचवलं. मी आता देवी आईलाच सांगणार आहे की आता राणीच्या लग्नाची जबाबदारी तुझी. तूच बघ आता काय. हाय का आता? अगं आता म्हंटलीस ना बुवांना की राणीच्या लग्नाच्या मागं लागणार नाही आता मी. अगं मग मी कुठं जागा बघणार आहे? आता मी सगळं देवीवरच सोपवणार आहे. आज जाऊन एकदा तिची बोटी भरली, माझ्या जीवाचा सगळा घोर मी तिच्यावर सोडायला मोकळी. शेवटी काय ग, माझ्या लेकीच्या आयुष्याचं चांगलं व्हावं एवढी एकच तर इच्छा आहे माझी. आई नको ना डोळ्यात पाणी आणू. तुला माहिती ना आम्हाला नाही आवडत तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं. अगं तू वाटल्यास आमच्यावरती चिड, आमच्याशी ना भांड, पण हे असं रडू नको ग. हो की नाही बुवा? अगं हो, तू चिडग असं काय करू मी? ही डबा इथं इसरून जाऊ का राणीला काय बोलू? काय घरातलं सामान इकडे तिकडे इसकडू? हा सांग बरं काय करू? तुम्ही दोघांनी काय बी केलं ना आता तरी मी नाही चिडणार. आज मी न भांडता देवळात जाणार आहे. काय राणे, जायचं ना? आता तू म्हणतेस तर जावंच लागेल की. जाऊ, जपून जाऊ आपण. हा चला, मला कामाला जायचंय. सावकासा बुवा. होय होय. आणि आईने केलेला डबा खा बर का. चला चला. ये आई, आलो तुमचं मंदिर. चल. चला मी निघतो. ओके? अरे तू कुठे निघालास? चल ना मंदिरात दर्शन घे. आई माझ्या खूप इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत ग, मला उशीर होऊन जाईल, मी निघतो. यार दादू चल ना, असं का करतोयस? हो इंद्रा, अरे इथपर्यंत आलास आणि दर्शन नाही घेतलंस तर कसं दिसेल ते? मी निघतो, तुम्ही या सांभाळून. इंद्रा, अरे दादू जरा म्हणून ऐकत मी. सारखं आपलं काम काम आणि काम. बालती, अगं आपला इंद्रा त्याच्या कामामध्ये देव शोधतो आणि त्याच्यासाठी त्याची फॅक्टरी म्हणजेच मंदिर आहे. तू नाराज नको हो. अगं तिने दारापर्यंत त्याला बोलवून घेतलाय. असाच बरा जाऊ देईल. योग्य वेळ आल्यानंतर देवी आई त्याला आतमध्ये सुद्धा बोलवून घेईल. शी बाई, एवढं पावसा पाण्याचं ह्या दोघींनी मला इथे का आणलंय ना तेच कळत नाहीये. चांगली सून होण्याचं नाटक करणं म्हणजे खरंच खूप अंगलट येतंय. जागरूक देवी आहे ही. तुम्ही हिच्याकडे काही नवस केला आणि तो कधी पूर्ण झाला नाही, असं आतापर्यंत कधी झालंच नाही. अरे तुम्ही काही नवस बोललेलात का? हो नाही नाही, नवस नाही बोललीये. आमच्या घरची प्रथा आहे, दरवर्षी आषाढामध्ये महाडिक खानदानाची सून देवी आईला साडी चोळी अर्पण करते आणि तिची ओटी भरते, म्हणून आलो होतो. दादा आलो.
तू ओके आहेस ना? लागलं नाही ना कुठे तुला? आपण चेक करूया का बाजूला बसून? नाही नाही नको, मी ठीक आहे. राणी, थँक्यू, तू माझ्या मम्माला वाचवलंस. तिनं कुठं वाचवलं आईला? आईंना तर इंद्र भाऊजींनी वाचवलंय. इतर वेळेला आईचा शब्द पडू देत नाही, आज आईनं पडू दिलं नाही. वहिनी तुमचं लक्ष कुठे होतं? भाऊजी माझी साडी मी नीट करत होते. आपण तुम्ही सोबत चालत होतात ना आईच्या, तुमचं लक्ष असायला हवं होतं. इंद्रा असू दे, नको इतकी काळजी करू, काही नाही झालंय मला. बरं चला. आई तू नक्की बरी आहेस ना? अरे हो रे, ते आत्ता एकदम पाय घसरला ना, होईल बरं होईल, तू नको काळजी करूस. नाही आई, मला वाटतं तुझा पाय लचकलाय. तुम्ही जाऊन या, मी इथेच थांबतो. अरे कशाला, काही नाही झालं. आई मला वेळ आहे, तुम्ही जाऊन या, मी थांबतो इथे. मी केटींना सांगतो मला उशीर होईल का. बरं ठीक आहे. मालती, मी काय म्हटलं होतं, तू देवी आईवर विश्वास ठेव. बघ वेळ आल्यानंतर त्याला आत बोलवून घेईन. बोलवलं की नाही? आला ना तो? देवी आईच्या नावानं चांगलं. चला. अगं कुठं राहिली होती राणे तू? नमस्कार काकी, कशा आहात तुम्ही? अगं खीर खाल्ली का? आवडली का सगळ्यांना? खीर? कसली खीर? ते अश्विनी ताई आल्या होत्या ना वस्तीवर, कामासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांनी आमच्या घरी खाल्ली की. हो हो हो, मी वस्तीत गेले होते, माझं एक काम होतं, तेव्हा खाल्ली होती खीर. तुम्ही वस्तीत गेला होतात कशाला? काय काम होतं माझं? काय काम होतं तुझं? हा ते आबांचा निरोप घेऊन आल्या होत्या. हा, आबांचा निरोप घेऊन गेले होते. कसला निरोप? कसला निरोप? कसला निरोप? ते आठवत नाही आता लई दिवस झाले ना, तर आठवत नाही. हो आठवत नाही, खूप दिवस झाले ना त्याला. ते सगळं ठीक आहे, पण अश्विनी तुम्हाला समजायला पाहिजे, कोणाच्या घरी जायचं, कोणाच्या घरी नाही जायचं, कोणाच्या हातचं खायचं, कोणाच्या हातचं नाही खायचं. आपला पण एक मान सन्मान आहे. असं कोणाच्याही घरी जाऊन त्यांच्या हातचं खाऊन स्वतःचा मान सन्मान कमी करून घेत जाऊ नका. घरी म्हणजे अगं आपण पण माणसंच आहे की. सॉरी काकी, हे बघा आमच्या वहिनी ना जरा अशाच आहेत, काहीही बोलतात. तुम्ही ना त्यांच्या मनावर घेऊ नका, हवं तर त्यांच्या वतीने मी माफी मागते. सॉरी राणी. अगं अश्विनी, तू कशाला माफी मागते? आणि आपल्याला जर माहिती असेल ना की आपण माणूस म्हणून कसे आहोत, तर कोण काय बोलते याने फरक नाही पडत. नाही तू काय गरज होती खीरचा विषय काढायची? अगं माझं नाही ध्यानात राहिलं बाई, पण तू सांग की खाल्ली का सगळ्यांनी खीर? आणि इंद्रजित साहेबांना आवडली का नाही? अहो खूप आवडली त्याला. आणि दादू काय म्हणाला माहितीये का? चला चला, आपल्याला उशीर होता. आई मला फॅक्टरीत पण जायचंय. चल वहिनी, आपल्याला देवीसाठी साडी चोळी घ्यायला पण जायचंय. चालेल की. अगं इथं बाहेरच दुकान आहे, तिथूनच घेऊया देवीसाठी साडी. कशाला मोठी आई? आधीच त्यांना नीट चालता येत नाही, तुम्ही त्यात अजून त्यांना चालवताय का? इंद्र भाऊजींनी बघितलं ना, ते मलाच ओरडतील. आत्ताच किती चिडले होते ते माझ्यावर. उर्मिला, इंद्रा बोलला ते माझ्या काळजीपोटी, आणि मुळात माझ्या पायाला इतकं काही झालं नाही की मला चालताच नाही येणार. आणि अगं महाडिक घराची प्रथा आहे ही. देवीची ओटी आपण घरच्या सुनेच्या हस्ते भरतो, आणि त्यासाठी लागणारी साडी चोळी मला माझ्या पसंतीनेच घ्यायची. आणि हो, घरची सून आहेस ना तू, त्यामुळे तुझं येणे अपेक्षित आहे. त्यामुळे चल तूही आमच्या सोबत. चला चल. बोला, कोणती साडी चोळी देऊ? एक छान आधी द्या. कोणती स्वस्तातली? तिला कुठे परवडणार आहे महागातली साडी? मॅडम, असं दुसऱ्याच्या ऐपतीवर बोलू नये. आणि तसं बी देवी स्वस्त महाग असं काय बघत नाही. मनात जर भक्ती असेल ना, तर साधा हात जरी जोडलं तरी ती भक्ताला भरभरून देते. मॅडम, निर्मळ मनाने वाहिलं ना, तर साधं फूल पण तिच्यापर्यंत पोहोचते. आणि जर मनात भक्तीच नसेल तर लाखाचं काय,
करोडोचं पण दागिनं तिला अर्पण केलं ना तर देवी आई पुढे त्याचं काहीच चालत नाही. झालं तुझं भाषण देऊ. हे भाषण मला नाही आहे, तुझ्या त्या फॅक्टरीतल्या वर्कर्सला द्यायचं. आणि हो, ज्यांच्याकडे काही नसतं ना ती माणसं अशी बडबड करतात. अहो नसेल आमच्याकडे काही पण मनात भक्ती तर आहे ना. पूर्णिला चिखलात दगड नसतो मारायचा. भाऊ एक भारीतली साडी दाखवा. आज आमच्या सुनेच्या हस्ते देवीची ओटी भरायची. तुमच्या लेखाचं लगीन झालेलं माहिती पण नाही. अहो नाही, इंद्राचं लग्न नाही झालेलं अजून, त्याचं व्हायचंय. आजची ओटी आमची थोरली सून भरणार आहे. बरं साडी दाखवता. आणि त्यापेक्षा काही पण एकदम भारीतले बघा, एकदम मस्त. दुसरी दाखवा. बघा ही काय आणि बघा ही बघा बरं, आता नवीनच आलेलं मस्त. हा हे छान आहे ना. हो. अहो दादा मला थांब जरा, बाय सामना देतो मग तुला देतो बस. दादा ही साडी पॅक करा. चल चल. चिकू ही साडी तू मागवून घेऊन ये, आम्ही पुढे होतो. आणि आठवणीने त्यांना पैसे दे. हो. पैसे राहू द्या, जाताना दिले तरी चालतील. अहो नाही पैसे घ्यायलाच हवे. चिकू नक्की पैसे द्या त्यांना. हो मम्मा. आणि थोडे जास्तीच दे. दादा साडी पॅक करा. हो चालते. चल. राणी सॉरी हा. राणे अजून इथंच आहेस वे तू. अगं यांच्या आई आणि यांच्या घरातल्या सगळ्या बायका आपल्या मागण्या येऊन पुढे गेल्या आणि तुझी अजून साडीच घ्यायची चालली. काय ग यांच्या त्या उर्मिला बाईसाहेब अजून काय बोलल्या का तुला? नाही आम्ही तर गप्पा मारत होतो. बर अगं आटप की लवकर. असली कसली साडी घेतेस? बरं ऐक की, मला काय तुझ्यावर चालायला उरकायचं नाही. मी जाते पुढे हळूहळू, नाहीतर अजून गर्दी होईल देवळात. तू ये लवकर. हा सावकाश मी आलेच आई. हा बोल, तुला कुठली साडी पाहिजे? 200-300ची द्या चांगली साडी. बघा ही 400ला आहे, ही 200ला आहे. हो. दादा ही द्या. राणी ठीक. हा चल. देवी आहे, आजपर्यंत तू सगळ्याच बाबतीत माझी गोंधळ रिकामी ठेवलीस, पण मी कवाच तुझ्याकडे कसलीच तक्रार नाही केली. जी काय नशिबाला आलं ते गॉड मानून घेतलं. पण माझ्या राणीच्या बाबतीत तू असं करू नको देवी आहे. माझ्या राणीला चांगला नवरा, मोठं घर मिळू दे. तिच्या नशिबात सुखच सुख येऊ दे देवी आहे. तिच्या आयुष्याचा जोडीदार तिला लवकर भेटू दे. दादू ऐक ना. आलीस तू तर देवीची वटी भरून घे बाय. आता ह्याच्यावर हळदी कुंकू वा. फुल वा बाय. आणि थांब थांब, अगं देवीच्या चरणावरचं कुंकू हळद लावते तुला. हा
आता धर ही साडी दे. गुरुजी, आमची पूजा मांडा. आमच्या सुनेच्या हातनं देवीची ओटी भरायची. उर्मिला, साडी चोळी दे. अयो, आपण घेतलेली साडी ती ही नाहीये. ही साडी आपली नाही म्हणजे? अहो किती लो क्वालिटीची आहे बघा ना. अगं मग आपण आणलेली साडी कुठे आहे? नाही माहिती आहे आपण आणलेली साडी कुठे. आई ते बघा तिथे. गुरुजी, देवी पुढे ओटी कोणी भरली आहे? तिथं त्या मुलीने अर्पण केली आहे. ए थांब. तू अर्पण केलेली साडी आमची आहे. काय? हा, आता तुझी ऐपत नाहीये. देवीला एवढी मागातली साडी अर्पण करायची म्हणून आम्ही जी साडी घेतलेली ती साडी अर्पण केलीस तू. मॅडम तुम्ही काय बोलताय? नाही हो, हे सगळं खोटं आहे. मग देवी पुढे ठेवलेली साडी कोणाची आहे? काय बी काय बोलताय बाईसाहेब? माझरा आणि काय तुम्हाला असली तसली पोरगी वाटली वय? अहो ती नाही साडी चोळी त्या दुकानदाराकडून विकत घेतली आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर चला विचारूया त्याला जाऊन. नाही आहे, थांब. यांच्या हातातली साडी आपली साडी चोळी. आणि काय बोलतेस? मला असं वाटतंय की चुकून यांनी आणलेली साडी माझ्याकडनं देवीला अर्पण झाली.